इचलकरंजी महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला आवाडे गट आणि हळवणकर गटातील संघर्ष आता राज्य नेतृत्वापर्यंत पोहोचलाय। 22 कोटी रुपयांच्या कचरा उठाव टेंडरवरून दोन्ही गट आमनेसामने आले असून या वादाचा विरोधी पक्षांकडून राजकीय फायदा घेतला जात असल्याची चर्चा सुरू आहे। मात्र हा वाद कायमचा मिटवण्यासाठी आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर आणि प्रकाश आवाडे यांच्या पुढाकारातून महानगरपालिकेसाठी स्वतंत्र समन्वय कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या समितीमार्फत महानगरपालिकेतील सर्व महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार असून गटबाजीला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत जनतेनं भाजपचे तब्बल 43 नगरसेवक निवडून देत एक हाती सत्ता दिली। महापौर, उपमहापौर आणि विविध समित्यांची स्थापना झाल्यानंतर महापालिकेचा कारभार सुरू झाला। मात्र गेल्या काही महिन्यांपासून सत्ताधारी भाजपमध्येच दोन गटांमध्ये मतभेद वाढू लागलेत। माजी आमदार सुरेश हळवणकर आणि आमदार राहुल प्रकाश आवाडे यांच्या समर्थक नगरसेवकांमध्ये विविध विषयांवरून वाद सुरू झाले। या मतभेदांना सर्वाधिक धार मिळाली ती 22 कोटी रुपयांच्या कचरा उठाव टेंडरच्या मुद्द्यावरून। स्थायी समितीमध्ये हे टेंडर 6 विरुद्ध 9 मतांनी फेटाळण्यात आले होते। त्यानंतर प्रशासनानं विशेष महासभा बोलावली। या सभेवर हळवणकर गटासह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी बहिष्कार टाकला। मात्र सभेत उपस्थित सदस्यांनी एकमतानं हे टेंडर मंजूर केलं। यानंतर दोन्ही गटातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाला। या संपूर्ण प्रकरणात महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील आणि महापौर उदय धातुंडे हे हुकुमशाही पद्धतीनं काम करत असल्याचा आरोप हळवणकर गटानं केला। महत्त्वाचे निर्णय लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता घेतले जात असल्यानंच हा संघर्ष निर्माण झाल्याचं या गटाचं म्हणणं आहे। त्यामुळे महानगरपालिकेच्या प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। दरम्यान या वाढत्या वादाची माहिती थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचली आहे। त्यानंतर आमदार राहुल आवाडे आणि माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी मुंबईत जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली। दुसरीकडे माजी आमदार सुरेश हळवणकर यांनीही या संपूर्ण घडामोडींवर लक्ष ठेवून पक्षातील नेत्यांशी चर्चा केली आहे। भाजपमधील अंतर्गत वादामुळे विरोधकांना संधी मिळत असल्याची जाणीव पक्ष नेतृत्वालाही झाली आहे। त्यामुळे येत्या 2 दिवसात आवाडे आणि हळवणकर गटातील सर्व नगरसेवकांची संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय झाला। या बैठकीत समन्वय कृती समिती स्थापन करण्यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे। या समितीमध्ये आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी आणि प्रमुख नगरसेवकांचा समावेश असणार आहे। महानगरपालिकेतील कोणतंही महत्त्वाचं काम, विकास आराखडे, टेंडर प्रक्रिया, स्थायी समितीतील भूमिका, पक्षाची अधिकृत भूमिका, सर्वसाधारण सभेतील निर्णय आणि पक्ष बैठकीतील धोरण याबाबत प्रथम या समितीत चर्चा होईल। समितीनं घेतलेला निर्णय सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना बंधनकारक असेल। यामुळे महानगरपालिकेतील गटबाजी थांबवून पक्षात शिस्त निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। आगामी काळात कोणताही नगरसेवक स्वतंत्र भूमिका घेणार नाही, तर समितीच्या निर्णयानुसारच काम करेल अशी भूमिका पक्ष नेतृत्व घेण्याच्या तयारीत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या प्रकरणात लक्ष घालत असून लवकरच दोन्ही गटांच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेऊन हा वाद कायमस्वरूपी मिटवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। महानगरपालिकेतील विकास कामं, टेंडर प्रक्रिया आणि प्रशासनातील निर्णय यावरून निर्माण झालेला तणाव दूर करून पुन्हा एकसंघपणे काम करण्याचे निर्देश पक्षश्रेष्ठींकडून दिले जाण्याची शक्यता आहे। आता या समन्वय कृती समितीची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते, गटबाजी थांबते का आणि महानगरपालिकेतील राजकारणाला नवं वळण मिळतंय का, याकडे इचलकरंजीकरांचं लक्ष लागलंय।